हितकारिणी सभा विविध बौद्ध मंडळे यांच्या वतीने 10 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणा आंदोलन करण्यात आले। इंजिनियर बंडू नागवंश नगराळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या महाधरणा आंदोलनाला भंते ज्ञानज्योती यांनी मार्गदर्शन केले। चांदा क्लब ग्राउंड हे चंद्रपूर दीक्षाभूमीसाठी देण्यात यावे, व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस चंद्रपूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बनवावे, चांदा क्लबचा जुगार आणि मद्य संबंधी परवाना रद्द करावा, शासन निर्णय होईपर्यंत दीक्षाभूमीच्या मुख्य गेटच्या अगदी समोर चांदा क्लब ग्राउंडचे 40 फूट वॉल कंपाऊंड तोडून तिथे सरकणारे लोखंडी गेट बसवावे व दिनांक 14, 15, 16, 17 ऑक्टोबरला क्लब ग्राउंड उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। या आंदोलनात देशक खोब्रागडे, तनुजा रायपुरे, सुरेश नारनवरे, ॲडव्होकेट पुडमचंद वाकडे, विवेक कांबळे, भगीरथ वाकडे, पंकज लाळे, बंडू ठमके, दीपक तांगडे, गोरखनाथ पाझारे, मुकेश वाळके, देवचंद गेडाम, निखिल डांगे आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते। दरम्यान या आंदोलनामागील भूमिका यावेळी बंडू नगराळे यांनी लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून मांडली। बहुजन हितकारिणी सभा चंद्रपूर आणि चंद्रपुरातील सर्व विविध बौद्ध मंडळे यांच्या विद्यमाने आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयाच्या समोर प्रचंड धरणं आंदोलन या ठिकाणी करत आहोत। या आंदोलनामध्ये आमची प्रमुख मागणी ही आहे की चंद्रपूरचं जे दीक्षा ग्राउंड आहे ते फार अपुरं पडत आहे। तिथे अननेसेसरी जे आहे मोठं उड्डाण पूल बनवण्यात आलेला आहे, त्याच्यात ट्रॅफिक काहीच नाही आहे, त्यामुळे फार व्यत्यय निर्माण झाला, जागा फार कमी झाली आणि दरवर्षी फार गर्दी वाढत आहे। तेव्हा आमची मागणी अशी आहे की आम्हाला जे क्लब ग्राउंड ते देण्यात यावं। बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चंद्रपूरला दीक्षा दिली तर त्यावेळेस तो क्लब ग्राउंड जो आहे तो त्या दीक्षा समारंभाचा भाग होता, म्हणून हिंदू मिलच्या धर्तीवर ते क्लब ग्राउंड आम्हाला देण्यात यावं। दुसरं, बाबासाहेब या दीक्षा समारंभाला जेव्हा आले होते चंद्रपूरला तर त्यावेळेस ते व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसला थांबले होते, सर्किट हाऊसला थांबले होते। त्या पवित्र स्मृती आहेत आणि ते पाळण्याचं, ते व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस पाळण्याचा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, इथल्या प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे, तो तत्काळ त्याने थांबवावा। आम्ही खबरदार करू इच्छितो इथल्या बियांचीला की तुम्ही अंधारामध्ये ते पाळण्याचं जे तुम्ही षडयंत्र ते बंद करा आणि तिथे बाबासाहेबांच्या नावे राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो। या आणि इतरही मागण्या आहेत आणि त्या लवकरात लवकरच त्या मागण्या मंजूर व्हाव्यात अशी आमची शासनाकडे विनंती आहे। आणि शासनाला आम्ही याच्यापूर्वी 2-3दा निवेदन दिलेले आहेत, पण त्याच्यावर त्यांनी काही आतापर्यंत निर्णय घेतला नाही। लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हाला मोठं आंदोलन या 14-15 ऑक्टोबरच्या पहिले आम्हाला मोठा मोर्चा त्याला काल देण्याची पाळी आणू नये शासनाने, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो।